RK24 न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल RK24 न्यूज मराठी। अधीक्षक मॅडमला जाऊन आम्ही भेटून निवेदन दिलं। असं जरी माझ्या मुलाचा खून होऊन 1 महिना होऊन गेला तरी अद्याप आरोपी प्रसाद रोचकरी अजून अटक झालेला नाही, तरी त्याला पकडण्यास टाळाटाळ होत असल्याची मला संशय आहे। तरी आज मॅडमला भेटून आम्ही सांगितलं की लवकरात लवकर त्याला अटक करा। जर त्याला लवकरात लवकर नाही अटक केली तर आम्ही पूर्ण आमचं सहकुटुंब आम्ही इथं उपोषणाला बसणार। त्यांनी मॅडमने आम्हाला असं सांगितलं की आम्ही चौकशी चालू आहे आणि लवकरात लवकर त्याला अटक करू असं म्हणलेले आहेत त्यांनी। प्रकरण काय? ही माझ्या मुलाचं 1 महिन्याखाली प्रसाद रोचकर यांनी फोन करून बोलवून घेऊन त्याला प्रथमेश कांबळे यांनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्याचा खून केला होता। एक आरोपी अटक आहे सध्या कांबळे, पण प्रसाद रोचकर अद्याप अटक नाही। तरी लवकरात लवकर त्याला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून तुळजापूरमध्ये अशी गुन्हेगार वृत्ती, आज तुळजापुरात दहशतीचं वातावरण आहे। आज तुळजापूरमध्ये जर अशा गुन्हेगार वृत्तींना जर कठोर सजा झाली तर या लोकांना दहशतीवर आळा बसेल। जेणेकरून आज जी माझ्यावर वेळ आली ती त्या तुळजापुरावर येऊ नये हीच माझी इच्छा आहे। म्हणून मॅडमला म्हणलं लवकरात लवकर या गुन्हेगाराला अटक करा। तरी आज त्यांनी आश्वासन दिलंय मला की लवकरात लवकर त्यांना अटक करू, नाही जर केली तर आम्ही इथं उपोषणाला बसायचं ठरवलेलं आहे। आम्ही सर्व कुटुंब इथं उपोषणाला बसणार आहेत। काय मागणी? मागणी माझ्या मुलाला न्याय पाहिजे। मला जो आरोपी सध्या मुकाट फिरते त्याला ताबडतोब अरेस्ट करा। एका आईची हक आहे, त्याला कधी म्हणजे जसं माझा मुलगा तळपडत गेलाय तसं त्याला तळपडत फाशीची शिक्षा द्या। काय मिळालं माझ्या मुलाला तिथं बोलवून त्याचा लगेच खून करून मला न्याय पाहिजे। आज तो रोजगार त्यांचा एखादा मुलगा असतो तर त्यांनी सोडलं नसतं। आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे, मुख्य संपादक 9881 85 85 40। सबस्क्राइब करा RK24 न्यूज मराठी। ताजा अपडेट्ससाठी लाईक शेअर कमेंट करा। RK24 न्यूज मराठी, तुमचा विश्वास आमचं कर्तव्य।